सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं महद्भाग्याचा क्षण आहे। अलीकडेच एका संतांचं फार सुंदर एक वचन, संतांचं वाक्य नसतं, संतांची वचनं असतात। एक संतांचं वचन कानावरती आलं, सनातन में जन्म मिलना ये भाग्य की बात है। वाह। सनातन में जन्म लेना ये भाग्य की बात है और अपनी आंखों से राम मंदिर बनता हुआ देखना ये सौभाग्य की बात है। खरोखर प्रभू रामचंद्रांचे आपण आभार मानायला हवे की 500 वर्षाच्या लढ्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण मानव जातीच्या हृदय सिंहासनावरती अधिराज्य करणारे प्रभू श्रीरामचंद्र आज त्यांच्या राजधानी अयोध्येमध्ये आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी आता विराजमान झालेले आहेत। आणि हा सोहळा आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघता आला, ह्याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या सद्गुरूंचे आणि आई वडिलांचे आभार मानले पाहिजे। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी म्हणाले, भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे पूर्ण लोकू, धरा जानकी नायकाचा विवेक। रामचंद्रासारखी देवता नाही महाराज। आणि आपलं सौभाग्य असं की निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांचं असलं तरी ऐकायची कृष्ण कथा आहे। आणि श्रीमद भागवतामध्येच उल्लेख येतो की प्रभू गोपाल कृष्णांची त्यांच्या संपूर्ण जीवनात जर कुठली आवडती कथा राहिली असेल तर ती रामचंद्रांची कथा आहे। का? कारण राघवाची कथा पतित पावन, पतितांना पावन करून टाकणारं प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे महाराज। ती देवताच तशी आहे। मी जाणीवपूर्वक कुठल्याही धर्माचा यातीचा उल्लेख करणार नाही। रामचंद्र कुठल्या जातीसाठी धर्मासाठी नुसते आदर्श नाहीत, सकल मानव जातीसाठी आदर्शतम असणारी देवता आहे प्रभू श्री रामचंद्र। तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठलाही सद्गुण दिसला, आठवला की कोऱ्या कागदावर लिहून काढा आणि तो माझ्या रामचंद्रांच्या ठिकाणी आहे की नाही याचा अभ्यास करा। म्हणून ज्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांची स्थापना झाली, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। त्यावेळेला ते म्हणाले की ही एका मंदिरामध्ये एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही, तर ही जगामध्ये एका चारित्र्यवान कथेची पुन्हा एकदा निष्ठेने केलेली स्थापना आहे। जगामध्ये ही पुन्हा एकदा आदर्शाची केलेली स्थापना आहे। प्रभू गोपाल कृष्णांचं चरित्र हे आदर्श आहे, त्यात वाद नाही। पण संतांनी सांगितलंय गोपाल कृष्णांचं चरित्र हे आस्वादनीय आहे, त्याचा आनंद घेता येतो। खूप कृष्ण कथे इतका आनंद दुसरीकडे कुठे नाही। आपण अनुभव घेणार आहोत, पण कृष्णाचं अनुकरण करता येत नाही। आणि शक्य आहे का? व्यवहार आहे। त्याने गोवर्धन पर्वत 7 दिवस उचलून आपल्या करंगळीवर धरला। आपल्याला 5 किलोचा दळणाचा डबा 3 ठिकाणी टेकवावा लागतो गिरणीतून घरी आणताना। त्याने कालियाच्या फण्यांवरती नृत्य केलं। आपल्याला साप निघाला तरी माणूस पकडायला बोलवावा लागतो। मला सांगायचं काय, कृष्ण परमात्म्याचं अनुकरण करता येत नाही, तो आस्वादनीय आहे। पण रामकथा ही आस्वादनीय तर आहेच, पण त्याचबरोबर ती अनुकरणीय आहे। रामायणातलं सगळी पात्र आदर्श आहेत महाराज, सगळी पात्र जी प्रत्येक आठवड्यात असं सांगायची जरा भीतीच वाटते आजकाल की कथेतून आदर्श घ्या असं म्हणाल ना,
लोक कसले आदर्श घेऊन घरी जातील काही सांगता येत नाही. एका खेड्यामध्ये पूर्वीच्या काळी, आता सगळ्या आज्यांना आजोबांना माहिती आहे, खेड्यामध्ये मंदिरात 4-4 महिने पुराण चालायचे. एकच बुवा असायचा, तो 4 महिने पुराण सांगायचा. आणि कृष्ण कथा चाललेली होती त्या मंदिरामध्ये. भगवंताच्या विवाहाचं वर्णन त्या पुराणिकांनी केलंय. 50, 55, 60 वर्षाच्या वयोगटातले एक आजी आजोबा रोज जोडीने त्या कथेला जायचे. आणि भगवंताच्या 16,108 विवाहांची कथा सांगितल्याबरोबर ते आजोबा घरी गेल्यानंतर म्हणाले, काय ग महाराज रोज म्हणतात आदर्श घ्यावा, आदर्श घ्यावा, कृष्णाने 16,108 विवाह केले. ती पत्नी म्हणते, मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही, 1-2 शिल्लक मी केलेत, काय हरकत आहे. ती माता माऊली गप्प राहिली. कथा थोडी पुढे गेली महाभारताकडे. महाभारतात द्रौपदीचं पात्र आलं पुढे. आणि द्रौपदी ऐकून घरी आल्यानंतर त्या बाईने विचारलं, महाराज आज द्रौपदीची कथा ऐकली? म्हणे हो. मग 1-2 लग्न, तिला 5 नवरे होते म्हणाले, 1-2 मी जे शिल्लक केले चालतील का? त्याचं आईस्क्रीमच झालं जागेवर. आदर्श घ्या म्हटल्यानंतर अर्थात तो कशाचा घ्यावा ही कळलं पाहिजे. तेवढं माणसाने श्रोत्याने सुज्ञ असलं पाहिजे. पण रामकथा प्रत्येक पात्र, अहो या कथेतला शत्रू सुद्धा आदर्श आहे. रावण आदर्श शत्रू कसा असावा ना? रावण. अशा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आपण सर्व रामप्रेमी भक्त आणि विशेष करून महाराष्ट्र ब्राह्मण सभा खामगाव सर्व पदाधिकारी समोर बसलेले आहेत. महिला मंडळ आहे. आल्यापासून माझ्या मनात एकच विचार फिरतोय, जागा घेतोय मनामध्ये, की रामाचं कार्य करायचं असेल ना राय काका, तर ते एवढ्याच मेरिटवर झालं पाहिजे बरं का. कारण ते राजाधिराज प्रभू रामचंद्र आहे. त्याच्यासाठी या नियोजनासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण ते नुसते राजे नाही, ते महाराज नाहीत, ते राजाधिराज आहेत, सार्वभौम सम्राट आहेत आपले. श्रीधाम वृंदावन या मंडपाला नाव दिलेलं आहे. सुंदर असा मंडप व्यवस्था सगळ्यांसाठी आपल्यासाठी केलेली आहे. उत्कृष्ट नियोजन. माझ्या सोबत आलेले माझे सर्व साथीदार. भागवताचं मुख्य काम जे असतं संहिता पारायण, संहिता पारायण करणारे आपले वेदमूर्ती ऋषिकेश गुरुजी, ही सर्व कथा आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी. पुन्हा आपल्या सर्वांना रोज रात्री टप्प्याटप्प्याने यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. माझा कीर्तनकार नावाच्या चॅनलचे सर्वा उमेश भुसारे समोर आहेत. सगळ्यांच्या आपल्या या सगळ्यांच्या चरणी, तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि गुरुजनांकडून जी काही 4 गोष्टी भागवताच्या शिकायला मिळाल्या त्या आपल्या समोर श्री महाराजांच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न. गोपाल कृष्ण भगवान की जय. शास्त्र पुराण काळापासून आपल्याकडे कुठलंही सत्कार्य करायचं असलं ना की मंगलाचरण करण्याची परंपरा आहे. बघा, आपणही सकाळी विविध प्रकारच्या पूजा केल्या. ते पूजा सुरू करताना गुरुजींनी मंगलाचरण केलं. मंगलाचरण कशासाठी करायचं? मंगल असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं आचरण. जे जे मंगल आहे ते आमच्यापाशी असावं यासाठी. जो ग्रंथ आपण श्रवणासाठी 7 दिवस घेतलेला आहे श्रीमद भागवत, हा ग्रंथ वेदव्यासांनी लिहिलेला आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. याचं मंगलाचरण करत असताना व्यासांनी नमस्कार केलाय. कुणाला? कृष्णालाच केलाय. पण कसा केलाय? थोडासा वेगळ्या पद्धतीने केलाय. काय म्हणाले व्यास? सच्चितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ऐकल्याबरोबर आपल्याला लक्षात येतं हे
कोणाचं वर्णन आहे? श्रीकृष्णांचं वर्णन आहे. मग हा कोण आहे? जो एक पाय वाकडा करून अशी बासरी घेऊन उभा आहे, तो आहे का हो? तोच आहे, पण या श्लोकातला नाही. मग कोण आहे? जो टोपल्यात बसून मथुरेतून गोकुळात आला, तो आहे का हो? तोच आहे, पण हा श्लोकातला नाही. मग ज्याने कालियाच्या फण्यावर नृत्य केलं, तो आहे का? तोच आहे, पण श्लोकातला नाही. तुम्ही म्हणाल असं पहिल्याच दिवशी कन्फ्यूज करायल्यावर मंडप भरायचा कसा? काय आहे? भागवताचा मंगलाचरणांचा ज्याला श्लोक कळाला ना, त्याला भागवत समजायला फार सोपं जातं. एकाच श्लोकामध्ये वेदव्यासांनी भगवंताचं कार्य, भगवंताची शक्ती आणि भगवंताचा अधिकार उल्लेखित केलेला आहे. स्वरूप काय आहे भगवंताचं? सच्चितानंद रूपाय. 3 रूपामध्ये माझा भगवंत आहे म्हणाले. सत, चित आणि आनंद. सत्स्वरूप. एका एका शब्दाचा विचार करू आपण. भगवान सत आहे, बरोबर आहे. म्हणजे काय? आपल्याला समजेल असं उदाहरण पाहूया. एखादा अभिनेता, आपण चित्रपट पाहता ना, सगळी मंडळी पाहता ना, तो अभिनेता जशी त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वेशभूषा करत असतो, त्या विरुद्ध कधी कधी त्याला चित्रपटामध्ये करावी लागते की नाही. त्याला धोतर नेसावं लागतं, किंवा तो धोतर नेसणारा मूळचा असला तर त्याला शर्ट पॅन्ट घालावी लागते. एखाद्या वेळेला त्याला व्यसनी दाखवलं जातं, बरोबर आहे. मूळचा तो व्यसनी नसतो, पण सिनेमामध्ये दाखवला जातो. एखादा टकला असतो, पण त्याला विग लावलेला असतं. मग सिनेमात दिसतंय हे याचं रूप आहे. हे आता दिसतंय म्हणजे खरं आहे की नाही हो? खरं आहे. पण मूळ हा असा आहे का? नाही. मूळ याचं आयुष्य असं आहे. दुसरं उदाहरण सांगतो पुन्हा, आपल्याला सगळ्यांच्या जवळचं उदाहरण. सोनं. एखाद्या सोन्याचा एवढा एवढा तुकडा आहे, बरं मोठा आहे. त्या सोन्याची अंगठी केली तरी ती अंगठी कशाची म्हणतो आपण? सोन्याची, बरोबर. अंगठी मोडली, गळ्यातलं केलं, सोनं त्याचं सुवर्णत्व कायम राहिलं की नाही? गळ्यातल्याला तर कंटाळा आला गळ्यातलं घालायचं, काय गळ्यातलं घालायचं म्हणून कडं केलं. कडं झालं, सुवर्णत्व संपलं का? नाही. कड्याचाही कंटाळा आला म्हणून कानातले केले, सुवर्णत्व संपलं का? नाही. कानातल्या अशा वेळेला नथनी केली, ती घातली, त्याचं सुवर्णत्व संपलंय का? नाही. म्हणजे आकार जरी सोन्याने बदलला, त्याचं नाव बदलतं, पण त्याचं जे सुवर्णत्व आहे ना, त्या सुवर्णत्वाला सत्स्वरूप असं म्हटलेलं आहे. एखाद्या सोन्याच्या वस्तूचं मूळ त्याचं सत्स्वरूप काय आहे? सुवर्णत्व हे त्याचं सत्स्वरूप आहे. तसंच आमचे भगवान वेगवेगळ्या वेळेला परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम. आपल्याला माहिती आहे भगवान अवतार का घेतात. जशी गरज पडेल तसा तसा त्या रूपात तो येतो, पण मूळ त्याचं सुवर्णत्व कशावर अवलंबून आहे? ते त्याचं सत्स्वरूप आहे. पहिला शब्द लक्षात आला, भगवंताचं सत्स्वरूप. पुढे सांगितलं चित, चैतन्य. आपण म्हणतो की नाही की यामध्ये चैतन्य आहे. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला देवाज्ञा होते त्यावेळेला आपण काय म्हणतो बघा, याच्या ठिकाणी आता राम राहिला नाही. म्हणजे आपल्याकडे राम हा शब्द कस या अर्थाने वापरला जातो, याच्यात चैतन्य राहिलं नाही. तुमच्या माझ्यामध्ये आपण हालतो, बोलतो, हावभाव करतो, हे शेवटी काय आहे? चैतन्य आहे. ह्या चैतन्य रूपाने आपल्यात कोण सामावून राहिलेलं आहे? पूर्ण पृथ्वीमध्ये चैतन्य रूपाने भगवंत साठलेला आहे. म्हणून भगवंताचं दुसरं स्वरूप आहे चित स्वरूप, ज्याला चैतन्य असं म्हणतात. आणि पुढचं सांगितलं आनंद रूपाय. भगवंताचं मूळ स्वरूप आनंद रूप आहे. फार महत्वाचं आहे बरं का सगळ्यांसाठी. मूळ भगवान कसे आहेत तर म्हणाले आनंद रूप आहे. बघा, भगवंताला जो आनंद गोकुळामध्ये बाललीला करताना होता, तोच आनंद गोकुळ सोडताना गोपिकांच्या विरहामध्ये सुद्धा भगवान तेवढे स्थितप्रज्ञ राहिलेले आहेत.
जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती द्वारकेत राज्य करताना होता, तोच आनंद भगवंताच्या चेहऱ्यावर ती द्वारका समुद्रात बुडवताना कायम आहे. याचा अर्थ काय? भगवंताचा आनंद साधनांवर अवलंबून नाही. कारण का? भगवंताचं मूळ स्वरूप आनंद रूप आहे. आपल्याकडे आनंदाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत बघा. एक स्वयंसिद्धानंद, ज्याला आपण ब्रह्मानंद म्हणतो की नाही, तो स्वयंसिद्धानंद एक आहे. आणि दुसरा आहे साधनजन्य आनंद. म्हणजे काय? गरमी व्हायला लागली, पंखा बोलवावा लागतो, बरोबर आहे? म्हणजे किती सुंदर जरी कथा चालू असली तरी कथेचा आमच्यावर काही परिणाम होत नाही. शेवटी आनंद कशावर अवलंबून असतो? पंखा चालू. माणूस खुर्ची कशी बघतो? पंख्याखालची. पण हाच पंखा जेव्हा रात्री थंडी पडते तेव्हा आपण बंद करतो, अंगावरती गोदडी पांघरून जे असेल ते घेतो. मग जो पंखा आता आनंद देतोय त्याने त्यावेळेलाही आनंदच द्यायला हवा की नाही हो? माझं बोलणं लक्षात येत आहे आपल्या? साधनजन्य आनंद हा टिकणारा आनंद नाही. म्हणून आमचं जे सुख चिरंतर टिकत नाही ना, त्याचं कारणच हे आहे की आम्ही आमच्या सुखाच्या व्याख्या सीमित करून टाकल्या. मग न ढळणारं सुख कुठे मिळेल? सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर, सर्व सुखाचे आगर आगर. बाप रखुमा सुखी आहेत? कारण संतांच्या सुखाच्या व्याख्या किती छान आहेत बघा. ज्ञानोबांना विचारलं, ज्ञानोबा तुम्हाला सुख कशामध्ये वाटतं? काय म्हणाले? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. कुठे म्हणाले माझं सुख? चंद्रभागेच्या काठावर विटेवरती उभं आहे, गटेवर हात ठेवून माझं सुख उभं आहे. म्हणजे कोण? माझा पांडुरंग उभा आहे. मग मला आता सांगा श्रोत्यांनो, ज्ञानोबांच्या सुखाला कोणी धक्का लावू शकतं का? मग आमचं सुख शोधणं चुकतंय का सुख शोधायची जागा चुकतीये? मला सांगा. सुख शोधण्याची जागा चुकतीये. सगळ्या संतांचं एक मत आहे, जे ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचे आपल्या पाय आहेत, ते म्हणाले सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. आणि ज्या ध्वज झालेल्या आहेत वारकरी संप्रदायाच्या अशा जनाबाई, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. बघा संतांमध्ये किती साम्य असतं. आपण आमच्या सुखाच्या व्याख्या कुठेतरी बदलून बघितलं पाहिजे. म्हणून भगवान हे खरं सुख आहे, म्हणून भगवंताच्या पायी आनंद शोधला पाहिजे. म्हणून आनंद रूपाय पुढे सांगितलं, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. या विश्वाच्या उत्पत्तीचं, स्थितीचं आणि लयाचं कारण असणारा भगवंत. बघा तुम्ही, भगवंत काय काम करतो? उत्पत्ती म्हणजे काय? आपल्या सगळ्यांना या पृथ्वीला निर्माण करणं हे कार्य कुणाचं आहे? भगवंताचं आहे. सांभाळ हे कार्य भगवंताचं आहे. आणि योग्य वेळ आल्यानंतर प्रलय. आणि तो आपला सांभाळ किती निष्ठेने करतो, किती अनुभव घ्यायचे आपण. अहो भगवंताची आपल्यावर किती कृपा म्हणून सांगू. आपण वाहनं चालवतो, गाडी असते, सायकल असते आपल्याकडे. त्या सायकलच्या टायरला एवढूसं जर छिद्र पडलं तर ती सायकल इथून तिथपर्यंत तरी बसून चालवता येईल का? आपल्याला चालवता येईल? हे बघा,
आपल्याला ना 7 दिवस सगळ्यांना मिळून कथा करायची आहे बरं का, कारण सगळी कथा काही माझ्याच्याने एकट्याच्यानं होणार नाही. शक्य तेवढे लोक बरोबर आणलेत मी, पण तुमचंही सहकार्य हो नाही टाळी भजन एवढ्यापुरतं लागणार आहे. आणि माझी एक सवयच आहे तुम्हाला सांगायची राहिली, हो नाही उत्तर आल्याशिवाय आणि भजन केल्याशिवाय मी काही पुढे सरकतच नाही. मग वेळ काय आता मुक्कामच आहे 7 दिवस, त्याच्यामुळे मला किती वेळ झाला तरी चालणार. छान तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंदी सगळ्यांनी मिळून केलं तर. नाहीतर मी आपलं सांगायचं, तुम्ही आपलं घड्याळीसारखं चेहरा करून बसायचं. घड्याळ माझ्या हातात आहे, तुम्ही घड्याळीसारखे चेहरे करू नका. छान आहे का? आनंदकंद भगवंताची कथा आहे, आनंदकंद भगवान परमात्मा आहे, त्याची कथा असं 12 वाजलेलं तोंड घेऊन ऐकायला कशी वाटते? आपला विषय चालू होता, ती सायकल चालत नाही. माणसाच्या शरीराचा जर विचार केला तर माणसाच्या शरीराला एकूण 9 द्वार आहे. पण कधी ऐकलंय का उदाहरण, एखाद्या माणसाची हवा गेली आणि तो पंक्चर होऊन मेला? असं ऐकण्यात आलंय का कधी? आपला प्राण आणि अपान चालवणारा कोण आहे? अहो, ऊसाकडे जाणारही पाणी तेच आहे, मिरचीच्या पिकाकडे जाणारही पाणी तेच आहे, तरी मिरचीला मिरचीची चव आहे, ऊसाला ऊसाची चव आहे. आपण सगळ्यांनी कधी फुलपाखरू पाहिलंय? फुलपाखरू, त्याची दोन्ही पंख बघा कशी सारखी असतात. इकडे जर या पंखावर असा काळा एक पट्टा असेल ना, तर दुसऱ्या पंखावरही असा बरोबर तेवढाच काळा पट्टा असतो. हे काम कोण करतंय हजारो वर्षापासून? बाहेर निघता मातेच्या स्तनी, रामदास स्वामी म्हणाले, बाहेर निघता मातेच्या स्तनी, पय केले निर्माण रामा तू माझा यजमान, तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. बाहेर निघता मातेच्या स्तनी, बाहेर निघता मातेच्या स्तनी, पय केले निर्माण रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. भगवंताने माणसावर जे उपकार केलेले आहेत ना, अनेक जो माणूस कलियुगातला विसरून गेलाय भगवंताचे उपकार, त्या उपकारांची जाणीव करून देण्याचं काम श्रीमद भागवत कथा 7 दिवसामध्ये करत असते. निष्ठेने श्रवण करावं लागतं. तापत्रय विनाशाय भगवान काय काम करतात? तापत्रय, माणसाच्या जीवनामध्ये 3 प्रकारचे ताप आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. या तिन्ही पद्धतीच्या तापांचं निराकरण करण्याचं काम जो भगवान परमात्मा करतो, अशा श्रीकृष्णाय वयं नुमः, अशा श्रीकृष्णाला, म्हणजे कोणत्या कृष्णाला? राधेसह जो नित्य उभा आहे अशा श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो. म्हणाले, गोपाल कृष्ण भगवान की जय. पुढे म्हणाले, भागवताची कथा सुरू कशी झाली हो? कुठे प्रसंग घडला होता? नैमिषे सूतमासीन मभिवाद्य महामती, कथामृत रसस्वाद कुशल शौनको. आपल्या भारतातलं अत्यंत प्रसिद्ध असणार नैमिष अरण्य नावाचं अरण्य. नैमिष हे नाव कसं पडलं आपल्याला ज्ञात असेलच, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो पुन्हा एकदा. निमिष हे एक मापक आहे, म्हणजे आपण अर्धा लिटर, 1 किलो, 2 किलो असं जे मापक मोजतो ना, हे एक मापक आहे वेळ मोजायचं. निमिष, 1 निमिष झाला असं कधी म्हणतात माहिती आहे?
आपली पापणी खाली जाऊन वर येते की नाही सहज, ती खाली जाऊन वर यायला जितका वेळ लागतो ती एकदा खाली वर झाली की 1 निमिष झाला असं म्हणतात. मग नैमिष म्हणजे काय? जिथे ज्या अरण्यामध्ये एवढा सुद्धा वेळ भगवंताच्या नामसंकीर्तनाशिवाय जात नाही असं अरण्य ते नैमिष अरण्य. भगवंताच्या सुदर्शन चक्राच्या छायेखाली जिथे हजारो वर्षापासून सत्संग सुरू आहे असं नैमिषारण्य. या नैमिषारण्यामध्ये ऋषीमुनी बसलेले आहेत. किती ऋषीमुनी बसले आहेत? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 88,000 ऋषीमुनी बसले. आणि या ऋषीमुनींच्या सर्वात समोर यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, श्रोत्यांचं प्रतिनिधित्व कोण बसलंय? शौनक नावाचे ऋषी बसलेले. त्या काळात काय असायचं? श्रोत्यांनी प्रश्न विचारल्याशिवाय वक्त्याने बोलायचं नाही असा नियम होता. आता श्रोते झोपले तरी वक्त्याला सांगतच राहावं लागतं, हा नाही इलाज. त्याच्यामुळे मी म्हणालो ना तुम्हाला, तुम्ही जागे आहात याची वेळोवेळी शाश्वती द्या मला. एकतर तुम्ही माझ्यापासून खूप लांब झाला, पण छान टाळी वाजवली, मान हलवली, हो नाही म्हणाला. घाबरू नका, मी काही फार लांबचा नाही. इथे पलीकडे जालना नावाचा जिल्हा आहे, त्या जालन्यातला आहे. 88,000 ऋषीमुनींचं प्रतिनिधित्व शौनक करतायत. आणि व्यासपीठावरती कोण बसलेला आहे? सूत महर्षी बसलेले आहेत. या सूतांना एक एक प्रश्न विचारला जातोय आणि सूत एक एक भगवंताच्या सुंदर अशा कथा सांगतायत. विचार करा, हजारो वर्षापासून जे 88,000 ऋषी आहेत ते भगवंताच्या कथेव्यतिरिक्त काहीच ऐकत नाहीत. किती पुण्याचा संचय झाला असेल. आणि एक दिवसाची गोष्ट, शौनकांनी अत्यंत तळमळीने हात जोडले. महाराज, आज मनामध्ये एक प्रश्न उद्भवतो. आपल्याला एखाद्याकडून काम काढून घ्यायचं असलं तर फार विनम्रपणे बोललं पाहिजे. म्हणजे काम झाल्यानंतर कसंही बोललं की चालतं असं नाही बरं का. शौनकांनी हेच केलं. छान हात जोडले नम्रपणे. महाराज सुतांकडे पाहून बोलायला लागले. अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्या हि कथा सारं मम कर्णरसायणम्. महाराज, एक अशी कथा ऐकण्याची इच्छा आहे. आजपर्यंत तुम्ही जी कथा सांगितली ती आम्ही ऐकली, वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या कथा ऐकल्या, पण या सगळ्या कथेंच्या मुकुटस्थानी असणारी कथा आज ऐकण्याची इच्छा आहे. बरं, कशी असावी कथा? काय असावं त्या कथेमध्ये? भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महा माया मोह निरासश्च वैष्णवै क्रियते कथा. सूतांनी, श्रोत्यांनो, शौनकांनी हा प्रश्न जर सूतांना विचारला नसता तर आपल्याला एवढा अलौकिक ग्रंथ ऐकायला मिळालाच नसता. शौनकांचे किती आभार मानले पाहिजे. काय म्हणाले? एक अशी कथा सांगा, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. म्हणजे एकाच कथेमध्ये, म्हणजे एकच वरदान शिल्लक असताना माणूस जशा भरपूर गोष्टी मागून घेतो ना, त्या पद्धतीने एकच अशी कथा सांगा, कशी? जी आमची भक्ती वृद्धिंगत करेल, जी आमचं वैराग्य वृद्धिंगत करेल, जी विवेक वृद्धिंगत करेल. 4 गोष्टी आहेत, फार महत्वाच्या आहेत माणसाच्या जीवनामध्ये. भक्ती आपण म्हणतो, भक्ती भक्ती म्हणजे काय हो? खरंच कधी विचार करतो का आपण? आपण जे करतोय, आपण एवढा देव देव करतो, हिला भक्ती म्हणावं का? हा विचार आपण कधी केलाय का? काय आहे भक्ती म्हणजे? देवाला बचक भर कुंकू व्हायचं, त्याच्या डोळ्यात जाऊ द्या नाही तर नाका तोंडात जाऊ द्या, ह्याला भक्ती म्हणतात. पेढा घ्यायचा,
त्या सुंदर सुंदर एवढ्या महाग महाग मूर्त्या आणलेल्या असतात, कोरीव काम केलेल्या, त्या मूर्तीच्या तोंडाला चिटकून द्यायचा, मग त्याला मुंगळे लागो, किडे लागो. ही भक्ती आहे का? भक्तीची व्याख्या देवर्षी नारदांनी आम्हाला सांगितलेली आहे. सातु अस्मिन् परम प्रेम रूपाः. भक्तीचं स्वरूप काय आहे? माझ्या आराध्य देवतेवर माझं प्रेम नव्हे नव्हे नितांत प्रेम असणं याला भक्ती म्हणतात. ज्या देवतेशिवाय, ज्या आराध्याशिवाय मी क्षणभरही राहू शकत नाही, ती भक्ती आहे. पुढे सांगितलं ज्ञान. काय वाढलं पाहिजे कथा ऐकून? ज्ञान वाढलं पाहिजे अशी कथा सांगा. हो, ज्ञान काय सोपं आहे का? अर्जुनाला ज्ञान सांगायचं भगवंताला युद्धाच्या आधी त्याला भगवद्गीतेचा उपदेश करावा लागला, कारण ज्ञानी होणं सोपं नाही. आपल्याला काय वाटतं, एखादी कला आली, एखादी विद्या मिळवली की आपण ज्ञानी झालो. तसं नाही. ज्ञानामागे 10 लक्षणं आहेत. काय लक्षण आहेत? अक्रोध वैराग्य जितेंद्रियत्वम, दया क्षमा शांती जनप्रियत्वम, निरलोभदानं मनोनिर्मलंच, ज्ञानस्य चिन्हं दशलक्षणानि. अक्रोध पहिलंच ज्ञानी असण्याचं लक्षण. जमतंय का बघा आपल्याला? अक्रोध असणं, राग न येणं. वैराग्य जितेंद्रियत्वम. एक एक सांगतो मी, आपल्या प्रत्येकाने, माझ्यापासून आपल्यापर्यंत सगळ्यांनी आपली आपली परीक्षा करत चालू आपण. आता 10 गुण आहेत ना, हे 10 पैकी किती मार्क पडतात बघू ज्ञानामध्ये आपल्याला प्रत्येकाला. अक्रोध, वैराग्य, जितेंद्रियत्व, दया, क्षमा, शांती, जनप्रियत्व, निरलोभदानं मनोनिर्मलंच, ज्ञानस्य चिन्हं दशलक्षणानि. 10 पैकी तुम्हाला किती मार्क पडले? भागवत झाल्यावर मला सांगा. भागवतात सांगायची गरज, सांगायचं काय? ज्ञान सोपं नाही. वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? वैराग असा शब्द आहे मुळामध्ये. राग म्हणजे काय? आपल्याला येतो तो नाही, किंवा पेटीतून येतो तोही नाही. इथे कोणता अपेक्षित आहे? प्रेम या अर्थाने राग शब्द आहे. वैराग्य, परमपूज्य साखरे गुरुजींनी वैराग्याची फार सुंदर विचारसागरामध्ये व्याख्या केलेली आहे. इहलोकापासून परलोकापर्यंत मनुष्य जीवाला अनुकूल असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आनंदाने त्याग करणे म्हणजे वैराग्य. जमतंय का बघा? अनुकूल असणाऱ्या प्रत्येक गोष्टी म्हणजे काय? पंख्याखाली बसलं की बरं वाटतं ना, मग मुद्दाम गरमीत बसायचं, याला म्हणतात वैराग्य असणं. शक्य आहे का? ते वैराग्यही आमचं वाढलं पाहिजे अशी कथा. विवेक वाढला पाहिजे. म्हणजे काय? कुठे काय कसं आणि किती याचं प्रमाण मला माझ्या जीवनामध्ये कळालं पाहिजे अशी कथा मला सांगा. शौनक हुशार असले पाहिजे. एकाच कथेत एवढे गुण. भक्ती वाढली पाहिजे, ज्ञान, विवेक आणि वैराग्य. पण आता माझा एक प्रश्न आहे आपल्याला आपलं ठरलंय ना चर्चेतच भागवत करायचं, मी एकट्याने बोलायचं नाही. माझा एक प्रश्न आहे, जे हजारो वर्षापासून जे शौनक आणि इतर 88,000 ऋषी एवढ्या कथा ऐकतायत, त्यांना भक्ती, ज्ञान, वैराग्य नसेल असं आपल्याला वाटतं का? माझा प्रश्न आहे. त्यांनी हा प्रश्न का विचारला असावा? किंवा एवढं ऐकूनही त्यांचं भक्ती, ज्ञान, वैराग्य जागृत झालं नाही का? झालं होतं तर मग त्यांनी हा प्रश्न का विचारला असे माझे प्रश्न आहे. हा प्रश्न पडला असेल आपल्याला. त्याचं कारण आहे, हा स्वभाव आहे. संतांनी किंवा शौनकांनी हा प्रश्न त्यांच्या स्वतःसाठी विचारलेला नाही. ते सुतांना त्याची जाणीव करून देतात की महाराज, आम्ही आमच्यासाठी विचारत नाही, कोणासाठी विचारतो? इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा असुरांगतः. आता कलियुग येतोय, कलियुग सुरू झालेला आहे. कारण साधारण कलियुगाची 30 वर्ष झाल्यानंतर सुतांनी ही कथा सांगितलेली आहे असं वर्णन आहे.
महाराज आम्ही आमच्यासाठी नाही विचारत, पण इह घोरे कलौ प्रायो जीवश्चा असुरांगतः. कलियुग येत आहे आणि कलियुगातली लोक कसे वागणार आहेत? असुरांगतः, असुरासारखे वागणार आहेत. क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं पराय. त्यांच्या मागे क्लेश असणार आहे, कटकटी असणार आहेत, त्यांना परमार्थ करायला फार वेळ मिळणार नाही. कलियुग रूपी अजगर त्यांना गिळंकृत करायला लागणार आहे. म्हणून कलियुगातल्या अशा परिस्थितीत जे सद्भक्त असतील, अशा सद्भक्तांसाठी त्यांचा उद्धार व्हावा असं त्यांना ज्यांना ज्यांना वाटेल अशा प्रत्येकासाठी एखादी कथा असेल तर आम्हाला सांगा. शौनकांचे प्रश्न ऐकले. सूत म्हणतात, शौनकांनो आपण धन्य आहात. हा जो प्रश्न आपण विचारलाय, आपण विचारल्यामुळे मला सुचलंय अशी एक कथा माझ्याकडे आहे. कुठली कथा आहे? कलियुग रूपी अजगराच्या विळख्यातून वाचायचं असेल ना काय करा? स्पष्टच सांगितलं सुतांनी. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतं शास्त्रं कलौकीरेण भाषितं गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवतं शास्त्रं, शास्त्र शब्द वापरलाय भागवतासाठी. कलियुग रूपी अजगराच्या विळख्यातून वाचायचं असेल ना शौनकांनो, एकच कथेचं श्रवण करा. कुठली? श्रीमद भागवतं शास्त्र कलौकीरेण भाषितं. कलियुगात धरून जायचं असेल तर भागवताशिवाय पर्याय नाही म्हणाले. असं काय महात्म्य आहे भागवताचं? काय आहे? भागवताचा पहिला दिवस जो आहे ना, प्रथम पुष्प, हे फक्त भागवताचं महात्म्य ऐकण्यासाठी राखीव ठेवलेलं आहे. का? कलियुगातल्या माणसाचा स्वभाव संतांना माहिती आहे. हे केल्याने माझा काय फायदा होतो आधी हे सांगा, मग ऐकू. अहो सिरियल सुद्धा आपण आवडतीच पाहतो की नाही? नावडती पाहतो का? नाही. हे केल्या म्हणून प्रत्येक संताला प्रत्येक ग्रंथाच्या आरंभी त्या ग्रंथाची फलश्रुती, त्याची माहिती आधी सांगावी लागते. दासबोध उघडला की काय येतं आधी? श्रोते पुसती कोण ग्रंथ. आधी श्रोते विचारतात, म्हणाले काय बोलिले जेथ. आमचा फायदा असेल तर ऐकू. काय सांगितलंय आधी सांगा. श्रवण केलियाने प्राप्त काय हो तसे श्रीराम. मग सांगावं लागतं उत्तर. ग्रंथानामे दासबोध गुरु शिष्याचा संवाद, येथे बोलिला विशद भक्ती मार्ग. सगळं सांगावं लागतं. कलियुगातल्या माणसाचा स्वभाव आहे, त्याचा स्वार्थ कळल्याशिवाय तो परमार्थही करत नाही. बरोबर आहे? त्याच्यामुळे भागवताचं महात्म्य पद्मपुराणा अंतर्गत, पद्म आणि स्कंद हे परिशिष्ट पुराण आहे. ह्या पुराणात काय सांगितलंय, त्या पुराणात काय सांगितलं असेल ते सगळं पद्मपुराणामध्ये हे सगळं आलेलं आहे. याचं महात्म्य आज आपल्याला हे महात्म्यच ऐकायचं. आज पटलं तर उद्यापासून येऊ की नाही? झालं काय म्हणाले? परीक्षिते कथा वक्तुम सभायां संस्थिते शुके सुधा कुंभं गृहीत्वैव देवा तत्र समागमन. आपल्या सगळ्यांना कथा ज्ञात आहे. परीक्षित राजाला म्हणाले, शुकदेव कथा सांगत होते आणि हजारो ऋषी जे परीक्षितीच्या उद्धाराला आले होते, पण त्यांचा लाभ असा झाला की शुकदेवांच्या मुखारविंदातून त्यांना कथा ऐकायला मिळू लागली. हजारो ऋषी मुनी बसलेले आहेत पावनगंगेच्या तीरावरती, म्हणजे आजचं शुकताल या ठिकाणी बसलेले आहेत. आणि वरून स्वारी चाललेली होती. कोणाची? नारायण 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 म्हणा. श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण
नारायण नारायण नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण कोण आलं देवर्षी नारद महाराज की जय. राय काका बरं केलं आपण स्क्रीन लावली कॅमेरा तिकडे फिरला मी दिसते म्हणल्याबरोबर टाळ्या वाजायला लागल्या बरं का माझं व्यासपीठ खूप उंच आहे मला शेवटपर्यंत सगळं दिसतं उमेश दादा माझ्यापेक्षा तिकडेच राहू द्या जरा टाळ्या वाजतच राहतील तुम्ही फिरवलं म्हणजे हरकत नाही येईल हा प्रत्येक एक टाळ्या वाजवणार का तुमच्यापर्यंत यायला तयार आहे कॅमेरा देवर्षी नारदांनी पाहिलं अरे वा अरे भागवताची कथा सोडा भागवताची भूमी पवित्र आहे महाराज एक दिवस प्रदोषकाली नंदी महाराजांवरती बसून पार्वती माता आणि भगवान शंकर जात होते आणि अचानक एक मोकळं अरण्य लागलं मैदान लागलं नंदी महाराजांना सांगितलं नंदी खाली उतर आणि भगवान शंकरांनी काय केलं त्या भूमीवर उतरले आपलं डोकं त्या भूमीवरती ठेवून साष्टांग नमस्कार त्या भूमीला केला पार्वती मातेला विचार पडला तिने इकडे पाहिलं का कोणी देव दिसत नाही काही नाही नमस्कार कोणाला केला पार्वती भूमीलाच नमस्कार केला का काय असं या भूमीत हजारो वर्षापूर्वी माझ्या नारायणाची कथा या भूमीवर संपन्न झालेली होती ज्या भूमीवर माझी नारायणाची कथा संपन्न होते ना ती भूमी माझ्यासाठी अत्यंत वंदनीय असते ग म्हणून या भूमीला नमस्कार केला निघाले थोडे पुढे गेले पुन्हा एका अरण्यावर असं मोकळं मैदान दिसलं तिथे उतरले त्या भूमीलाही नमस्कार केला महाराज इथेही कथा झाली आहे का नाही मग नमस्कार का केला हजारो वर्षानंतर इथे कथा होणार आहे पार्वती म्हणून ही भूमी आजपासूनच पवित्र आहे म्हणाले म्हणून मी या कथेला भूमीला नमन केलं अहो भागवताची भूमी एवढी पवित्र असेल भागवत किती पवित्र असेल देवर्षी नारदांनी विचार केला अरे वा काय सुंदर कथा झालेली आहे जो सद्भक्त आहे ना त्याचे पाय आपोआप एक वाजले की कथेच्या मंडपाकडे वळतात नाही तर मग बरोबर आपोआप हात रिमोट कडे जातो तुम्ही अनुभव घेऊन बघा ज्याला कथेची खरी गोडी असते ना त्याचे पाय आपोआप इकडे वळायला लागतात नारदांना वाटलं काय सुंदर चाललेलं आहे अरे इथे भगवंताचं भजन आहे संकीर्तन आहे भगवंतासाठी हसणं आहे भगवंतासाठी रडणं आहे कथेत काय नाहीये मी ही कथा ऐकली पाहिजे पण कथेचा नियम आहे नारदांना माहिती आहे नारद विद्वान आहेत कथेला एकटं जाऊ नये कसं जावं जोडीनं जावं आता यांना कशाची आली जोडी नारदांना ब्रह्मचारी आहे नियम आहे ना एकटं जायचं नाही बुवा मग कोणाला तरी सोबत नेलं पाहिजे असा नियम आहे बरं का तुमच्यासाठी सांगतो मी काय वेळ वाढवायला सांगत नाही कथेला एकटं जाऊ नये 4 माणसांना बरोबर आणावं मंडप केलाय कशासाठी एवढा मोठा कोणाला तरी सोबत नेलं पाहिजे म्हणून गेले स्वर्गामध्ये गेले स्वर्गातच स्वर्गात गेले नारद स्वर्गातच स्वर्गात गेले म्हणजे स्वर्गात गात स्वर्गात गेले असं म्हणतोय
देवराज इंद्राचा दरबार पाहिला. नारदांना येताना पाहिलं. स्वागतम वो महाभागास्यताम करवाम किम. नारदा कसं काय येणं केला? अरे देवराज इंद्रा काय बसलास इथे? नुसता बसून राहतो. नको नको ते खातो, नको नको ते पीत बसतो आपला इथे. इथे काही बसू नको तू. चल पावन गंगेच्या तीरावर चल. काय झालं? अरे शुकदेवांसारखा महान तपस्वी महात्मा श्रीमद भागवतासारखं भगवंताचं अलौकिक चरित्र सांगतोय. चल. आणि देवराज इंद्राने कारण दिलं जे आपण देतो. कुठलं? भागवत ऐकायला आपल्याला वेळ नाही. मला किती कामं असतात. मला लोकांकडे जावं लागतं, उचापात्या करावं लागतात, ह्याचं त्याला त्याचं ह्याला करावं लागतं. मला किती काम असतं. मला काय भागवत ऐकायला वेळ? किती कामं असतात लोकांना. अरे चल नारदा थांबा थोडं. आपण काय करू? भागवत ऐकत बसायचं नाही. आपण ते शुकदेवांचं भागवत स्वर्गात घेऊन येऊ. अरे ते त्यांच्या मालकीचं आहे, ते कसं देतील? अहो व्यवहार आहे. त्याला आवश्यक असणारी गोष्ट त्या व्यक्तीला देऊन टाकली की त्याच्या बदल्यात तो काही देतो. प्रसंग काय आहे? अरे परीक्षितीचा 7 दिवसात मृत्यू आहे. काळजी करू नका. 2 टाळ्या वाजवल्या. एक दास समोर आला. सेवक सुवर्ण कलशामध्ये अमृत भरलं. हे अमृत आणि सुवर्ण कलश शुकदेवांना देऊन टाकू. या बदल्यात भागवत घेऊन येऊ म्हणून निघालेले 2 जण आले. कथेच्या मंडपामध्ये प्रवेश केला आणि देवराज इंद्रांनी आणि देवर्षी नारद महाराजांनी 16 वर्षाच्या शुकदेवांना साष्टांग नमस्कार केला. सद्गुरुनाथ महाराज की जय. वा वा. नारदा कसं काय येणं केलं? देवराज इंद्रांना घेऊन. देवराज इंद्र म्हणतात महाराज परीक्षित राजाचा मृत्यू आहे ना. हो. हे अमृत त्याला पाजा, सुवर्ण कलश आपल्याला ठेवा, त्या बदल्यात हे भागवत मला देऊन टाका. शुकदेव म्हणाले हे बघा भागवत ऐकायचं असेल मंडपात बसा, पंखे लावलेत, खुर्च्या आहे, सगळी व्यवस्था आहे, चहा आहे, पाणी आहे, सगळं आहे. पण भागवत ऐकायचं असेल, भागवत पाहिजे असेल, इथे बसून ऐका. स्वर्गात भागवत न्यू देणार नाही. अहो पण त्या बदल्यात मी तुम्हाला सोन्याचा कलश देतोय, अमृत देतोय, तुमची दोन्ही कामं होतात. काय म्हणाले शुकदेव? ऐकायचं असेल तर मंडपात इथे बसून सगळ्यांसोबत ऐका, देणार नाही. मला सांगा माझ्याकडे जर असा देवराज इंद्र आला ना तर ही प्रत देऊन टाकील मी, दुसरी घेऊन येईल पुण्यावरून पुन्हा. सोन्याचा कलश गंमत आहे. मला सांगायचं काय, देवांचा राजा असणाऱ्या इंद्राला सुद्धा अमृताशी ज्या श्रीमद भागवताशी तुलना होऊ शकली नाही. हे भागवत शुकदेवांनी खाली ठेवलं. स्वर्गात जर इंद्राने नेलं असतं तर आपल्याला मिळालं असतं का? हे कोणासाठी खाली ठेवलंय? पृथ्वी तलावर कोणासाठी ठेवलंय भागवत? बोला कोणासाठी? सांगायचं राहिलं, मला ऐकू कमी येतं खरंच. बरं मी बहिरा आहे थोडा. कोणासाठी ठेवलं? हा मान्य आहे ना तुम्हाला? गंमत केली बरं मी बहिरा नाही तर मनात भर भरून बसेल बाजू. आपल्यासाठी ठेवलंय ना, मग याचा सांभाळ करण्याची जबाबदारी कोणाची आहे बोला? मग याचा सांभाळ करायचं म्हणजे काय? छान ब्लाऊज पीस मध्ये गुंडाळायचं आणि कपड्याच्या वर ठेवून द्यायचं, त्याला सांभाळ म्हणतात. याचं नित्याने श्रवण करून त्याच्यातल्या आदर्शांसारखं वागणं, त्याच्यातून बोध घेऊन त्यासारखं थोडं तरी वागता यावं, याला त्या ग्रंथाचं जतन असं म्हटलं जातं. भागवत सोपं नाही. जन्मांतरेत भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत असं सांगितलेलं आहे. जन्मजन्माचं पुण्य ज्या वेळेला फळाला येतं ना त्यावेळेला श्रीमद भागवत आयुष्यामध्ये येतं असं सांगितलंय. आणि असं श्रीमद भागवताचं
वर्णन करत असताना एक सुंदर कथा, एक रूपक कथा सांगितलेली आहे, जिचा बोध महत्वाचा असतो. देवर्षी नारद कुठे आलेले आहेत? बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत. ज्याचं बद्रीनाथ आहे ना आपलं, त्या ठिकाणी आलेले आहेत. नात्याने नारदांचे भाऊ आहेत. ब्रह्मदेवाचे पहिले 4 मानस पुत्र कोण? सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे जे बाल ऋषी आहेत, ब्रह्म ऋषी जे आहेत, अत्यंत तपस्पूत जीवन आहे, हे 4 जण बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी होते. देवर्षी नारद तिथे आले. चौघांनाही साष्टांग नमस्कार केला आणि चेहरा पाहिल्या बरोबर ओळखलं. अरे 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 नारद, कथम ब्रह्मादीन मुख कुतश्चिंतातुरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव. नारद, असा चेहरा का केला? संतांचे चेहरे ना लगेच ओळखू येतात. तुम्ही कुठल्याही संतांचा फोटो पहा, ज्ञानोबा माऊलींपासून तुकाराम महाराजांपर्यंत, रामदास स्वामींपासून सगळ्या परंपरेपर्यंत आपल्या आपल्या सद्गुरूंचे चेहरे आठवून पहा. प्रत्येकाला सद्गुरू आहेत ना मंडपात बसलेल्या. प्रत्येक संतांचा फोटो बघा. कुठल्या तरी संताच्या कपाळावर आठ्या पडलेल्या दिसतात का? एखाद्याचा तरी चेहरा असा 12 वाजल्यासारखा दिसतो का? आणि आपले चेहरे सतत एरंडेल तेल लागू झाल्यासारखे. संतांचा चेहरा लगेच ओळखू येतो. अरे, ज्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी सदा सर्वदा नामाचं तेज असतं, असे नारद आज असे का दिसताय? नारद, काय झालं? महाराज, अहंतु पृथ्वीं यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामती पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरी तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरंगं सेतुबंधनं. मी तीर्थयात्रेला गेलो होतो. तीर्थयात्रेला गेलात म्हणून तोंड पाडायसारखं काय त्याच्यात? तुम्हाला बस लागत नाही, विमान लागत नाही, जहाज लागत नाही, बिना पेट्रोलचं विमान तुमचं जिथं वाटलं तेव्हा निघता. चेहरा पाड. महाराज, कथा पुढे आहे खरी. कुठेच माझं मन लागलं नाही. कुठे कुठे गेले? हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम. मी सगळीकडे गेलो, माझं मन लागलं नाही. मग मी विचार केला, माझ्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णाने ज्या ठिकाणी सगुण रूपात लीला केलेली आहे, त्या तीर्थक स्थळावरती तर मी अजून गेलोच नाही. आधी तर मला देवभूमी म्हणजे आपल्या भारताबद्दल नारद बोलतायत, देवभूमीची अवस्था पाहूनच मला फार वाईट वाटलं. का? कारण कलियुग सुरू होत आहे. कलियुगाचं वर्णन आपल्याला आज करत बसायचं नाहीये, आपल्याला बघायचं वेळ आली की ते. पण सगळीकडे हाहाकार मातलेला बघितला. पण मी विचार केला की आता माझ्या मनाला शांतता कुठे मिळेल, म्हणून मी वृंदावनामध्ये गेलो. म्हणून आपण सुद्धा 7 दिवस मनाला शांतता मिळावी अशी वाटत असेल ना, तर वृंदावन नावाच्या मंडपात तरी येऊन बसा. वृंदावनात गेल्याशिवाय शांतता नाही. तिकडे आता जाणं शक्य नाही ना लगेचच्या लगेच. हा वृंदावनच आहे या मंडपाचं नाव. वृंदावनात मला दर्शन झालं. कोणाचं? सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. 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 नाम या दातार केशव राजा. नाम या दातार केशव राजा. देख
यमुनेच्या काठावर सगुण रूपामध्ये लीला करत असणारा माझा भगवान श्री हरी गोपाल कृष्ण मला भेटला. मला त्याने दर्शन दिलं. मी साष्टांग नमस्कार गोपाल कृष्णाला केला आणि मला अत्यंत प्रसन्न वाटलं. माझं मन शांत झालं. याला खरा भक्त म्हणतात बरं का. ज्याला देवाच्या दर्शनाशिवाय चैन पडत नाही ना, तो भक्त. आणि मी वृंदावनातून असं दर्शन घेऊन निघालो. पुढे काय झालं, मी निघाल्याबरोबर मागून आवाज आला. काय? भो भो साधो क्षणंतिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनंतवलोकस्य सर्वथाघ हरं परम. अहो साधो थांबा थांबा. कुठे निघाला? मागे वळून पाहिलं. अत्यंत कुमारी असणारी तरुणी मला दिसली. 20-22 वर्षाच्या वयातली एक तरुणी मला दिसली म्हणाले. आणि मी तिच्या जवळ गेलो. तिने आवाज दिल्याबरोबर तिथलं दृश्य पाहिलं. 2 म्हातारे, जख्ख म्हातारे त्या तरुण मुलीच्या मांडीवर मूर्छित पडलेले होते. मूर्छित म्हणजे काय? बेशुद्ध पडलेले होते. मी तिला विचारलं, कासित्वं का विमोचे मा नार्याः का पद्मलोचन. तू कोण आहेस? तिने तिचा परिचय सांगितला आणि माझ्या अंगावर म्हणाले रोमांच नारदांच्या अंगावर उभे राहिले. तिने काय सांगितलं? अहम भक्तिरिति ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो. अहम भक्तिरिति ख्याता. आपण भगवंतावर जे प्रेम करतो, जी भक्ती करतो ना, मी भक्ती देवी आहे म्हणाले. आणि तुझ्या मांडीवर पडलेले म्हातारे कोण आहेत? इमौ मे तनयो मतौ. हे माझे मुलं आहेत. आई तरुण आणि मुलं म्हातारे. हे काय? वास्तविक जगाचा नियम कसा असतो? आई म्हातारी आणि मुलं तरुण. इथे उलट आहे. हे काय प्रकार आहे? कोण येत आहे? हे माझी मुलं आहेत. ज्ञान आणि वैराग्य. तूही अशी ग्लानी आल्यासारखी दिसतेस. आहेस तरुण पण ग्लानी आल्यासारखी दिसतेस. तुझा जरा व्यवस्थित परिचय दे. महाराज, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगतः. काय सुंदर सांगितलंय बघा. कथा रूपक आहे पण फार सुंदर आहे. भक्तीची उत्पत्ती कुठे होते म्हणाले? द्रविड देशामध्ये मी उत्पन्न होते. वृद्धिं कर्नाटके गता. कर्नाटक राज्यामध्ये मला वृद्धी प्राप्त होते. क्वचित क्वचित महाराष्ट्रे. महाराष्ट्रात मी कुठे कुठे दिसते, कुठे कुठे दिसत नाही. खामगावला दिसते तर अकोल्याला नाही, अकोल्याला दिसते तर जालन्याला नाही. गुर्जरे जीर्णतांगतः. गुजरात राज्यामध्ये तर मला काही किंमत. पण अहो माझी तरी अवस्था काय एवढी बरी झाली. मी खूप ग्लानीला आले होते. पण वृंदावनम पुनः प्राप्य नवीनेव स्वरूपिणी. मी वृंदावनात आल्यामुळे मी थोडीशी मला जरा उठून बसता यायला लागलं. पण माझी जी मुलं आहेत ना, ज्ञान आणि वैराग्य, काळाचा प्रताप यांच्यावर असा झाला की यांचे डोळेच उघडत नाहीत. बघा हे असं आहे कलियुगात. भक्ती आहे पण तिची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. आणि ज्ञान वैराग्य, प्रत्येकाच्या अंतःकरणात ज्ञान वैराग्य आहे. पण कसं आहे? झोपी गेलेलं ज्ञान वैराग्य आहे. ते जागृतही होतं बरं का. 2 ठिकाणी जागृत होतं माणसाचं वैराग्य. कुठे माहिती तुम्हाला? एक स्मशानात आणि दुसरं कथा ऐकताना. स्मशानात माणूस गेला, काय खरंय, एक दिवस इथंच यायचंय बाबा सगळ्यांना, हे सगळा बाकी खटाटोप आहे काय. घरी आलं, अंगावर पाणी घेऊन कपडे बदलले, गेलं वैराग्य पाण्याबरोबर. कथेतही बसलो आपण की छान वर गुंगी यायसाठी पंखा असतो. सांगतात महाराज, खरंच आजपर्यंत मी आयुष्य वाया घालवलं, काय माझ्या देहाचा उपयोग झाला नाही म्हणतात लोक. इथून उठले
संपलं. आमच्या समर्थांच्या शब्दात सांगतो, माझं पदार्थ सांगत नाही. निरूपणी हे सदवृत्ती होते, स्थल त्याग होताची सर्वेची जाते. काहे करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना. जय जय रघुवीर समर्थ. काय जय जय रघुवीर समर्थ कोणाची गरज नाही? कोणाची आहे? रामाची नाही. कोणी केलेली आहे? समर्थ संप्रदायाचा नियम असा होता, आपल्याकडे आता 7 दिवस आहेत ना कथेला. मला काही वेळेचं सांगितलेलं नाही बाबा, तुम्हाला सांगितलंय का? मला म्हणाले तुमच्या वेळेनुसार चालू द्या. आहे भरपूर आपल्याकडे वेळ. मला सांगायचंय तुम्हाला ही कथा की समर्थ संप्रदायाचा नियम समर्थ असेपासून आजपर्यंत होता की मनाचा श्लोक दारात उभारून भिक्षेसाठी म्हणायचा, श्रीराम जय जय राम म्हणेपर्यंत भिक्षा जर झोळीत पडली तर ती भिक्षा घ्यायची, अन्यथा त्या भिक्षेला हात लावायचा नाही. याचकासारखं दारात नाही उभं राहायचं. पण समर्थांच्या सेवेकऱ्यांचा आवाज असा होता रामदासांचा की या गल्लीच्या या घरासमोर जर श्लोक म्हणला ना तर त्या घरातली बाई सुपत धान्य घेऊन बाहेर येत होती. एवढा आवाज आपला. समर्थांचं नाव घेणाऱ्यांना असा आवाज शोभतो का? बरं निदान समर्थांचा आवाज दबावा असा काळ आहे का? मला सांगा बरं जरा श्रोत्यांनो. काही काळजी करू नका. लोक काय विचार करतात, एकदम जयघोष करता करता एकदम जीव निघून गेला तर काय करायचं? एवढे पवित्र आहेत का आपण? कथेच्या मंडपात जाय कोणतं नको महाराज. एकदम हृदयावर ताण आला आणि जीव वगैरे गेला म्हणजे काय करायचं? छान जयघोष करा मस्त. जय जय रघुवीर. मी सांगितलं ना तुम्हाला. जय जय. जेवण झाली आहेत ना? नाही जाऊ द्या, उद्या या मग. आता काय, आता माझ्यावरच डाव टाकला तुम्ही नाही म्हणून. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची अवस्था पाहिली. नारदा, आपण आपल्या परीने काहीतरी प्रयत्न करा यांना उठवण्याचा. आणि नारद सनक सनंदन सनत कुमारांना सांगतायत सगळ्या त्या चौघांनाही की मी तिथे काय केलं? वेद वेदांत घोषयश्च गीता पाठैर मुहुर्मुहुः. मी वेद म्हटले, शास्त्र म्हटले, पुराण म्हटले, सगळं म्हटलं, पण त्यांनी डोळे उघडायचं सोडा, पापणी सुद्धा हलवली नाही, त्यांची ग्लानी थोडी सुद्धा हलली नाही. काय करावं बुवा आता? शेवटी माझे प्रयत्न थकले. मी भक्तीला प्रार्थना केली की हे बघ बाई, जेवढं माझ्या हातात होतं तेवढं मी केलं, यापुढचं ज्ञान मला माहीत नाही. मी माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत त्यांना विचारून येतो. म्हणून प्रभो, मी आपल्याकडे आलेलो आहे. सनक सनंदनांना म्हणतात, कारण आपण ज्ञानवृद्ध आहात, वयोवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात. मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवाची 4 जण. सनत कुमारांनो, मला मार्गदर्शन करा. मी ज्ञानवैराग्यांना जाग आणण्यासाठी आता काय करू? अरे एवढी लांब यायची गरजच नव्हती नारदा. उपाय किती सोपा आहे. एवढं लांब यायची काही गरज आहे का? काय करायला पाहिजे? श्रीमद् भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम गोपाल कृष्ण भगवान की जय. अरे श्रीमद् भागवताचा एक पाठ कर, एक पाठ कर फक्त. महाराज आणि नारद काय म्हणाले हे ऐकल्याबरोबर? महाराज, मला भागवत येत नाही. आता हे शक्य आहे का बोला? नारदांना भागवत माहित नाही. शक्य वाटते ही गोष्ट आपल्याला? असली जरी तरी त्याचं कारण आहे. नारदांकडे इतकं मोठं साधन आहे की नारदांना इतर साधनांची गरज नाही. कुठलं साधन आहे?
नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो पे, नाम संकीर्तन साधन पैसो पे. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो, नाम संकीर्तन साधन पैसो पे, साधन पैसो पे, साधन पैसो पे. कुठलं साधन केलेलं आहे? नाम संकीर्तन, सतत नामाचा गजर आहे हो. आणि नामाचा प्रताप काय आहे? समर्थ म्हणालेत ना दासबोधात, नाम स्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषाचे गिरीवर राम नामे नास. अरे गिरीवर असू द्या म्हणाले दोषाचे, पण राम नामाने जातात. सतत नाम घेतात तो नारदांना वेगळं साधन करायची गरज नाही. आणि दुसरं असं कारण की सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे ज्ञानाने नारदांपेक्षा ज्येष्ठ आहे. आपल्यापेक्षा ज्ञानाने ज्येष्ठ व्यक्ती समोर उपस्थित असताना मला येतं मी करू का हा म्हणणं हा शिष्टाचार नाही, किंवा हे विद्वान माणसाचं लक्षणच नाही मुळात. बरोबर आहे? आपल्यापेक्षा विद्वान कोणीतरी जर भागवत सांगेल, काय माहित सनत कुमारांनी जर कथा सांगितली तर मला माहित नाही अशा 4 गोष्टी मला शिल्लक माहिती होतील. संतांचा स्वभाव किती चांगला असतो, मी करतो मी करतो, माझा फोटो टाका लगेच बॅनरला. असं काहीही नारदांनी केलं नाही. महाराज आपण सांगत असाल तर आम्ही सगळे आपल्या कृपेने भगवंताची कथा ऐकायला तयार आहोत. महाराज पण जिथे ज्ञान वैराग्यांना ग्लानी आलेली आहे आपल्याला तिथं जावं लागेल. हरकत नाही म्हणाले. तिथे गेले, मंडपाची सज्जता झाली, सगळी पूजन आटोपली. सनत कुमार कथा सांगायसाठी बसलेले आहेत. सुंदर ग्रंथारंभ मंगलाचरण झालं. गोपाल कृष्ण भगवान की गजर केला भगवंताचा. सुंदर कथा सुरू झाली. पहिला, दुसरा, तिसरा दिवस गेला. ज्या ज्ञान वैराग्यांचे डोळे उघडत नव्हते त्यांनी थोडे थोडे आज डोळे उघडले, त्यांची थोडी ग्लानी दूर झाली. आणि ज्या ज्ञान वैराग्यांना वेद, वेदांत, शास्त्र, उपनिषद ऐकल्यानंतरही डोळे उघडता आले नाही, भागवताच्या 4थ्या दिवशी भगवंताच्या जन्मोत्सवाच्या प्रसंगी त्याच कथेमध्ये ज्या ज्ञान वैराग्यांच्या डोळ्याची पापणी उघडत नव्हती ते ज्ञान वैराग्य भगवंताच्या जन्म उत्सवाच्या प्रसंगाला भगवंताच्या नामात तल्लीन होऊन वेड्यासारखं नाचत होतं. गोपाल कृष्ण. 4थ्या दिवशीचा हा प्रताप होता. अजून तर 4-5 दिवस, 3 दिवसाची कथा बघा. मला सांगायचं काय, आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान वैराग्य आहे की नाही? अहो ज्ञान आहे म्हणून तर भागवताची गोडी वाटली, आणि वैराग्य आहे म्हणून 5 तास घर सोडावं वाटलं. नाहीतर इथल्यापेक्षा घरी किती सुख आहेत. नरम नरम पलंग आहे, सुंदर टीव्ही आहे, खायला प्यायला आहे, सगळं घरी छान आहे. पण 5 तासासाठी घर सोडावं वाटलं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत कुठे ना कुठेतरी वैराग्य आहे. पण कसं आहे, इथे जसं झोपी गेलेलं आहे ना